Welcome to all of students. Chapter number 4 Electricity and Magnetisms. ठीक आहे. त्यातला आपण कालच्या व्हिडिओमध्ये ड्राय सेल म्हणजे कोरडा सेल त्याबद्दल माहिती घेतली. आता आपण जो सेल पाहणार आहोत तो लेड ॲसिड सेल आहे. यालाच लेड आम्ल विद्युत घट असे देखील म्हणतात. लेड ॲसिड सेल्स म्हणजे लेड आम्ल विद्युत घट असा म्हणत असतो. बघूया. Depict the designs of the lead acid cell. Let us examine its the principle. These types of cells can be the recharged after the getting the electrically discharged. The lead acid cell contain a lead electrode and the lead oxide electrode and both the due to the sulfuric acid. याला म्हणतात सल्फ्युरिक ॲसिड. ओके. Peroxide carried the positive charge while this lead electrode carried in the negatively charge. The potential difference between these two is the nearly 2 volt म्हणजे 2 volt because the chemical reaction between the substance in the cell's electron charge is produced on those both electrode and the electric current flow towards the load the current. आता इलेक्ट्रोड म्हणजे लेड आम्ल विद्युत घट हा कसा असतो की त्यावर जो का पहिला भाग असतो तो लेड असतो. म्हणजे हा जो काय आहे लेड आहे आणि यावर ऋण प्रभार चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे आणि हे लेड ऑक्साईड आहे रेड कलरचं. यामध्ये धन प्रभार असतो आणि यामध्ये ऋण प्रभार असतो. हे दोघी रॉड 2 व्होल्टच्या दरम्यान कॅपॅसिटी असलेला व्होल्ट करंट त्याला आहे आणि हे दोघी H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिडमध्ये डीप केलेलं आहे म्हणजे बुडवलेलं आहे. यातून जे काही करंट येईल ते लाईट, फॅन किंवा एखादी मोटर स्टार्ट करण्यासाठी किंवा एखादी 4 व्हीलर स्टार्ट करण्यासाठी या बॅटरीचा उपयोग होत असतो. म्हणजेच काय, दिस काइंड ऑफ इलेक्ट्रिक सेल्स हॅव द कॅपॅसिटी ऑफ डिलिव्हर्ड लार्ज करंट. हेन्स द लीड ॲसिड आर द यूज इज कार, द ट्रक, मोटरसायकल अँड अनट्रेटेड पॉवर सप्लाय इन UPS. म्हणजे एकसारखा सतत म्हणजे पुरवठा यंत्र असं म्हणतो, म्हणजे विद्युत शक्ती असं त्याला म्हणता येईल. म्हणजे हे करंट एकसारख्या पद्धतीने एखादी मोटरला स्टार्ट ठेवण्यासाठी, सतत चालू ठेवण्यासाठी देखील या बॅटरीचा उपयोग होत असतो. याला लेड ॲसिड सेल न म्हणता याचा उपयोग बॅटरीसाठी देखील केला जातो. मोठी ट्रक्स, ट्रॅक्टर्स, मोटरसायकल आणि घरात देखील इन्व्हर्टर म्हणून या लेड ॲसिडचा आपण वापर करत असतो. त्याला आपण विद्युत अपघटनी किंवा त्याला जनरेटर असं देखील म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे या कोरडा सेल आणि लेड ॲसिड सेल यामधला फरक आहे. यामध्ये लिक्विड सबस्टन्स आहे आणि आपण काल जो बघितलं त्यामध्ये सॉलिड सबस्टन्स आहे. झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड असतं. यामध्ये सल्फ्युरिक ॲसिडमध्ये पेरॉक्साईड आणि लेड ऑक्साईड आणि लेड निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज असणारा 2 व्होल्ट कॅप्च करणारा यामध्ये करंट होतो. यामध्ये रिॲक्शन होऊन या लेड ऑक्साईड आणि लेडमध्ये आणि सल्फ्युरिक ॲसिडमध्ये रिॲक्शन होऊन करंट जनरेट होत असतं, विद्युत निर्माण होत असते आणि ती विद्युत बॅटरीच्या स्वरूपात किंवा जनरेटरच्या स्वरूपात एखादा बल्ब, गाडी स्टार्ट करण्यासाठी विद्युत शक्ती पुरवठा करत असते. ठीक आहे. नेक्स्ट आहे निक ॲकॅडमिक सेल्स. ओके. बघूया. This today the varieties of granite are available which the required to this carried the different places such as the gadgets use the nickel lead cells. The cells deliver 1.2 volt the potential difference and are the rechargeable. सध्या वेगळी साधने उपलब्ध आहेत की जी इकडे तिकडे न्यावी लागतात. ठीक आहे. मग अशा साधनांसाठी निकेल कॅडमियम विद्युत घटाचा वापर केला. तो यामध्ये 1.2 व्होल्ट विभवांतर 1.2 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स देतात व पुन्हा प्रभारित करता येतात. म्हणजे हा डिस्चार्ज झाला की याला परत चार्ज करता येतो
आणि तो सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. म्हणजे एखादी वस्तू सुरू करण्यासाठी, बंद पडलेली वस्तू असेल त्याला सुरू करण्यासाठी करंट द्यावा लागतो. त्यासाठी हा निकेल कॅडमियम घट म्हणजे असं चार्ज झालेला घट आपण घेऊन जाऊ शकतो आणि करंट देऊन ती वस्तू चालू करू शकतो. म्हणजे करंट प्रोव्हाइड करण्यासाठी म्हणजे विद्युत देण्यासाठी या वस्तूचा जनरेटर सारखा वापर केला जातो. याला परत नवीन 1 नंतर 2 ने 3दा चार्ज करू शकतो. पूर्ण डिस्चार्ज झाला असेल म्हणजे त्याची बॅटरी संपली असेल तर परत त्याला चार्ज करून 1.2 व्होल्ट पोटॅन्शियल डिफरंट म्हणजे परत तो विभवांतर करता येतो आणि चार्ज होऊन करंट देऊ शकतो. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किट काय आहे तर बघूया. तर साधं आहे. इलेक्ट्रिक सर्किट काय असतं, तुमच्या घरामध्ये सिंपल इलेक्ट्रिक करंट असतं म्हणजे साधं विद्युत परिपथ असतं की त्याला बॅटरी बसवली जाते. आता बॅटरीमध्ये काय असतं, हे बॅटरीचं सिम्बॉल आहे. म्हणजे असे जर किट दिसली तर याला बॅटरी म्हणतात. त्यामध्ये ऋणप्रभार आणि धनप्रभार असे दोन भाग असतात. ऋणप्रभारहून धनप्रभारकडे, धनप्रभारहून ऋणप्रभारकडे असं करंट येतं. म्हणजे ही बॅटरी झाली, काय झालं, बॅटरी झाली, विद्युत घट झाला आणि तिथून ती इथपर्यंत येते. हा इथपर्यंत करंट त्याचं कंटिन्यू असतं. हा की आहे म्हणजे बटन आहे. हे दाबलं की मग इथून करंट परत पुढे पास होऊन ते कुठे येतं, बल्बकडे येतं आणि ते लाईट लागत असतो. मग या लाईटला 2 सर्किट देखील जोडलेले असतात. मग इथं छोटा लाईट असतो, मोठा लाईट असतो, पंखा असतो. म्हणजे बॅटरीची कॅपॅसिटी पाहून हे पूर्ण करंट बॅटरीपासून बटनापर्यंत आणि बटनापासून त्या विद्युत उपकरणापर्यंत पोहोचवली जात असते. ठीक आहे. यालाच आपण दिस सेल शो इन दिस सिम्बॉल्स, याला बॅटरीचं परिपथ असे म्हणत असतात. अशा खुणेला आपण परिपथ म्हणजे की बटन असे म्हणू शकतो. ठीक आहे. कनेक्टिंग द सेल्स, मग एकापेक्षा जास्त सेल एका ठिकाणी जोडलेले असतात. ठीक आहे. यू मस्ट हॅव सी इन दिस इलेक्ट्रिक सेल्स connected in this electric current. In this transistor radio 2 or 3 dry cells are seen in the connected in series. The purposes doing this obtain the more potential different this single cell in the positions high the current and the cells are connected. The connection cell now in this battery of cells. The potential terminal of this connected the negatively terminal second cell, the positively terminal second cell connecting to the negatively terminal in this third one. Therefore, the cell has the potential difference 1.2. The total potential difference in 3 cell will be 3 volt. ठीक आहे. म्हणजे एक सेल एकापेक्षा जास्त या ठिकाणी काय दिलेलं आहे की जो काही घटाची जोडणी आहे, विद्युत घटाची जोडणी आहे ती ऋणकडून धन आणि धनकडून ऋणकडे म्हणजे ही बॅटरी बसवलेली असते. आणि हा बॅटरीचा धन चार्ज आणि ऋण चार्ज हा धन चार्जला जोडलेला असतो, परत धन चार्ज ऋण चार्जला जोडलेला असतो, परत ऋण चार्ज धन चार्जला जोडलेला असतो. म्हणजे एकापेक्षा जास्त सेल त्याला जोडून एकापेक्षा जास्त करंट दिलं जातं. यामध्ये दाखवलेलं आहे धन ऋण, धन हा ऋणाला जोडलेला, ऋण हा धनाला जोडलेला असतो, ऋण परत धनाला जोडलेला असतो, धन परत ऋणाला जोडला जातो. असं 1 2 3 4 हा जर 1 व्होल्टचा असेल तर 1 2 3 आणि 4 व्होल्ट 4 व्होल्ट पर्यंत हे करंट दिलं जात असतं. म्हणजे एकापेक्षा जास्त करंट याला दिलं जातं. आणि मोठी वस्तू त्याला आपण लावू शकतो, छोटा बल्ब लावता मोठा बल्ब देखील या ठिकाणी लावू शकतो. कारण एकापेक्षा जास्त सेल असल्यामुळे हे करंट जास्त व्होल्टमध्ये देईल आणि आपण एखादा लाईट, पंखा किंवा मोठी वस्तू त्यावर चार्ज करू शकतो किंवा चालवू शकतो. मग कनेक्टिंग द सेल ते कसे जोडलेले असतात की ऋणप्रभार हा धनला जोडलेला असतो आणि धन परत ऋणाला जोडलेला असतो. दुसऱ्या सेलमध्ये परत धन हा ऋणाला जोडलेला असतो, परत धन हा ऋणाला जोडलेला असतो. धन जोडल्यावर तो चार्ज होणार नाही किंवा करंट पास करणार नाही. ठीक आहे. आता आपण पुढे पाहणार आहोत मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट. ठीक आहे. त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. टेक द इनसाइड द ट्राय ऑफ द यूज ऑफ द मेक बॉक्स. प्लीज place a small magnetic needles inside the track. Now take the long connecting wire and wind it around the try. Complete this electric current by the connecting in this wire electric cell plug key and a bulb. यामध्ये जे काही दिलेलं आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे आपल्याला एक कृती दिलेली आहे की धारा, विद्युत आणि चुंबकाचे परिणाम. धारा, विद्युत आणि चुंबकाचे परिणाम काय आहेत ते बघूया.
मग एखाद्या टाकाऊ काटपेटी काळ्या पेटीसारखे एक डब्बीत आतील ट्रे घ्या, छोटे छोटे ट्रे यामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यात लहानशी चुंबक ठेवा, यामध्ये मॅग्नेट ठेवायचे छोटंसं. आणि आता जोडणीची लांब तार घेऊन तो ट्रे भोवती गुंडाळा, म्हणजे हा तार त्या भोवती गुंडाळलेला आहे, पेटी भोवती त्यामध्ये छोटं मॅग्नेट ठेवलेलं आहे, त्याला तार गुंडाळलेला आहे. मग विद्युत गट प्लग कड ही तार बल्ब जोडून परिपथ पूर्ण करा. त्याला अशी बॅटरी जोडा, त्याला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज द्या. काय होईल, इथून जेव्हा करंट येईल ते यावर व्हायब्रेशन होईल आणि ते करंट इथपर्यंत पोहोचेल. म्हणजेच आता चुंबकाची स्थिती पहा आणि चुंबक पट्टी घेऊन ती चुंबक सूची जोडण्यात काय आढळेल की चुंबक सूचीकडे नजर ठेवून परिपथचा कड दाबा. बल्ब प्रकाश होऊन म्हणजेच विद्युत प्रवाह चालू झाला हे लक्षात येईल. चुंबक सूचीच्या दिशा बदलते का, आता आपण कड खुली करा आणि चुंबकाचा मूळ दिशेत स्थिरावेल का हे पाहूया. त्या ठिकाणी व्हायब्रेशन होईल आणि हा कड लागेल आणि ती मॅग्नेटची डायरेक्शन देखील चेंज झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते. ठीक आहे. सेकंड ॲक्टिव्हिटी पण आपल्याला दिलेली आहे, ती पण पाहूया. काय करायचं, टेक अ मीटर ऑर लॉंग फिक्स कॉपर वायर हॅविंग द resistive coating and the wheels tightly on the long iron screw. Connecting the two ends of this wire are the circuit as the shown in this figure. Also the connecting electric cells and plug keep in this current. Keep the 2 or 4 iron pins and small nails near the screw. Now the start of current in the circuit in following the key. It will be the notice that the pins and nails have stuck to the tip of the screw. Will the pins and nails connect to the stick when this plug key is opened? ओके. मग चुंबक सूची एक प्रयोग करायचा आहे, त्याला इलेक्ट्रोड मॅग्नेट म्हणजेच काय विद्युत चुंबक असं म्हणतात. त्याला बॅटरी देखील जोडलेली आहे आणि एक तो ही की आहे आणि त्या खिड्याला काय केलेलं आहे, पूर्ण तार गुंडाळलेला आहे. या धनप्रभार आणि ऋणप्रभारचा तार पूर्णतः गुंडाळलेला आहे आणि त्या खिड्याला छोटी पिन लावलेली आपल्याला पाहायला मिळते. मग तारेतून जेव्हा विद्युत प्रवाह वाहताना त्या स्क्रू भोवती तारेचा गुंडाळल्यात चुंबकत्व निर्माण होते. म्हणजे यामध्ये काय होईल, जेव्हा तुम्ही याला करंट द्याल त्यावेळेस तुम्ही हे पिन याला लावला की याचं करंट याला खिचून घेईल, म्हणजे मॅग्नेटिझम लहुचुंबकासारखं करंट तिथं येईल, त्यामुळे कनेक्ट होतो. म्हणजे तुम्हाला करंट लागत असेल तर तुम्ही एका प्लगकडे खेचले जातात, ओढले जातात. त्यामागचं कारण तर त्यामध्ये मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्व असतं. काय असतं, चुंबकत्व असतं. त्यामुळे ती एखादी करंट आपल्याकडे एखाद्या वस्तूला खेचून घेत असते. ठीक आहे. मग तर चुंबकाकडे हा खिड्याकडे हा छोटा स्क्रू ओढला जाईल. मग विद्युत प्रवाह खंडित होताच ते नाहीसे होईल आणि जर हा की आपण बंद करून टाकला तर हा खिडा आपोआप खाली पडून जाईल. म्हणून करंट लागल्यावर अगोदर स्विच बंद करायचा, तरच आपल्याला ते करंट कट करता येईल. सप्लाय कट झाला की ते वस्तू परत खाली पडून जाईल. यावरून लक्षात येतं की संकुलित स्क्रू आणि विद्युत चुंबक म्हणतात. आणि चुंबकाचा विविध प्रयोग तुम्ही मागील येतेत पाहिले आहेत. विज्ञान शोधनात ही तीव्र चुंबक यंत्रात करण्यासाठी विद्युत चुंबक वापरले जातं. मग असं इलेक्ट्रिसिटी देऊन मॅग्नेटिझम प्रोड्यूस केलं जातं आणि बऱ्याच उपकरणांमध्ये इलेक्ट्रिसिटी देऊन छोट्या मोठ्या वस्तूंसाठी या उपकरणाचा उपयोग केला जातो. म्हणजे मॅग्नेटिझम बॅटरीच्या सहाय्याने दिलं जातं आणि त्यामुळे छोटे जे काही आयर्न आहेत, लोखंडाचे तुकडे त्या कनेक्ट होत असतात. ठीक आहे. अशा उपकरणांमध्ये देखील ड्राय किंवा इलेक्ट्रोड मॅग्नेटिझम वापरलं जात असतं. ठीक आहे. पुढच्या टॉपिकमध्ये आपण इलेक्ट्रिक बेल ही स्टडी करणार आहोत. या टॉपिकमध्ये कुठलाही अडचण असल्यास मला SMS करू शकतात. व्हिडिओ सरांनी पाहायचा विद्यार्थ्यांनो, जो टॉपिक समजला नसेल तुम्हाला मेसेज करा, मी त्याला रिव्हिजन करून देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे.